नमस्कार सगळ्यांना. हे बघा मोसंबीचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे. पेरू कापते, पेरूचं पण ज्यूस बनवायचे. हे बघा, पेरू खाल्ल्याला चांगला असतो. पेरू जरूर खायचा. ह्याला काय मीठ नाही लावायचं, असाच पेरू खायचा. खाल्ल्याला छान असतो. पेरू खावा, सगळ्यांनी खावा. नाही बोलले. पेरू सगळ्यांनी खावा. बिमार असलं त्यांनी खावा, चांगलं असलं त्यांनी खावा, म्हाताऱ्या माणसांनी खावा, लहान पोरांनी खावा, जवांना खावा, सगळ्यांनी खावा. पण पेरू खावा. पेरू खाल्लेलं चांगलं असते. शुगरसाठी पण पेरू किती भारी आहे माहिती आहे का? शुगरसाठी पेरू. ते संत्री पण बघा, आपल्या अंगात जर आपल्याला ताकद नसली, डॉक्टर म्हणतो सलाईन लावा, हे करा. एवढी जर संत्री खाल्ली तर बघा माणसाला 2 घंटे तरी बघा अंगात ताकद येते आपल्या. कशाचा डॉक्टर आणि कशाचा काय, हे बघा मी तुम्हाला कापून दाखवते. रसवाली आहे. रस भरपूर आहे. एवढी जर मोसंबी खाल्ली, संत्रा खाल्ला तरी पण हे बघा चांगले. संत्रा खा, मोसंबी खा, तरी खा. सलांपेक्षा भारी हे बघा हे मोसंबी संत्री आहे. आता गोरगरीब म्हणतात आम्ही कुठून खायची. आता आम्ही बी गोरगरीबच आहेत. माझ्याकडं तर बघा किती मुसीबत आहे. माझ्याकडे तर पैसा नाही तरी पण मी पोरांसाठी आणते बघा. पोरांसाठी आणते. पण आपल्या लहानपणापासून आपल्या पोरांना आदत आहे असले खायची. तरी आता एवढं दवाखान्याचा खर्च झाला मोठा, लई दवाखान्याचा खर्च मोठा झाला बघा. म्हणून मी एवढी अडचणीत पडलेले आहे, लई अडचणीत पडलेलं आहे. देव परमेश्वर म्हणतो घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. तरी बी मनुष्य जन्म आहे, माणूस घाबरत आहे. घबराट होती माणसाला. काय करायचं? एकलीच्या जीवावर गाड्या ओढते सगळा. माझी दया माया कुणाला येत नाहीये. माझे परमेश्वर आहेत ना बसलेले, माझे ईश्वर आहेत ना बसलेले, माझे प्रभू आहेत ना बसलेले. मी कशी एवढे घाबरू? तरी पण घाबरते हो, मी लय घाबरते बघा, लय घाबरते. तर काय सांगू तुम्हाला, खूप घाबरते मी. बघा, चाट मसाला टाकते. हे बघा, मीठ टाकते. हाताने हलवते. आता कुठं आणू काय हलवायला, बसले इथं काम करत. हे धर रे बाबा. हा धर. अजून तब्येत बरी नाही का? काय या पोरांच्या तब्येतीला काय झालंय काहीच कळा नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे म्हणा त्याची तब्येत. चला ठेवू आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.